नमस्कार मंडळी, मी प्रवीण विठ्ठल तरडे। खूप वर्षांनी पुन्हा पुण्याला पुण्याचं मूळ स्वरूप प्राप्त झालंय असं म्हणल। पुणे हे विचारवंतांचं, साहित्यिकांचं, कष्टकऱ्यांचं, पुणे हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी। पण या सांस्कृतिक राजधानीत तिचं स्वरूप हरवत चाललं होतं आणि पुण्याला पुन्हा पुण्याचं वैभव प्राप्त करून देण्यात राष्ट्रीय पुस्तक न्यास मिलिंद मराठे, युवराजजी मलिक आणि आमचे सगळ्यात जवळचे मित्र राजेशजी पांडे यांनी पुण्याला पुण्याचं पुन्हा वैभव प्राप्त करून दिले। 14 डिसेंबर ते 22 डिसेंबर पुण्यामध्ये पुस्तकांचा कुंभमेळा भरलाय। बरं, शब्दशः अर्थ घ्या, पण खरंच कुंभमेळा आहे। लाखो पुस्तकं एकाच ठिकाणी इतक्या सुंदर प्रमाणात पाहायला मिळत आहेत। वय वर्ष 5 ते वय वर्ष 90-95 पर्यंत प्रत्येक माणसाची वैचारिक भूक भागेल इतकं सुंदर दालने या कुंभमेळ्याचे शेवटचे 2 दिवसच राहिलेत। अनेक वेगवेगळ्या पुस्तकांचे वेगवेगळे स्टॉल आहेत। अगदी विवेक प्रकाशन, राष्ट्र विचारसरणीपासून साधना, प्रत्येक विचारसरणीची, विचारधारेची पुस्तकं इथं उपलब्ध आहेत। रामायण महाभारतापासून बायबल कुराणापर्यंत प्रत्येक साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे। आजच या पुस्तक महोत्सवात एक वर्ल्ड रेकॉर्ड झाले, अशी 2-3 वर्ल्ड रेकॉर्ड झालेली आहेत। तर मी प्रत्येक पुणेकराला अशी विनंती करतो की या कुंभमेळ्याचे शेवटचे 2 दिवस राहिलेत, पुस्तकांमध्ये या, पुस्तकांच्या सहवासात या माणसाचं विशेष अभिनंदन। खूप मोठं रेकॉर्ड राजेशजींनी केलंय, कारण पुण्याला पुस्तकांचं शहर मानलं जातं। एका ठिकाणी त्यांनी लाखो पुस्तकं आणली। खूप मोठी टीम आहे। राजेशजी, त्यांना आवाहन करा, शेवटचे 2 दिवस राहिलेत, काय आवाहन कराल? पुणेकरांनो, ही मिळालेल्या संधीचं सोनं करा आणि पुण्याची ओळख जगात पुणे हे पुस्तकांचं शहर आहे हे करून द्या, एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो। राजेशजींचं नाव पुण्याच्या इतिहासात नोंदवलं जाईल, कारण जे वैभव सवाई गंधर्वनी पुण्याला दिलं, वसंत व्याख्यानमालेने पुण्याला दिलं, ते वैभव राष्ट्रीय पुस्तक न्यास पुणे लिस्ट फेस्टचे राजेश पांडे यांनी पुन्हा उपलब्ध करून दिलंय। पुणेकरांनो, बायका, मुलं, आई वडील, नातेवाईक प्रत्येकाला घेऊन या। भले 2 पुस्तकं घ्या, पण नजरे खालून लाखो पुस्तकं घाला। शनिवार रविवार शेवटचे 2 दिवस आहेत, या आणि धमाल करा। धन्यवाद। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।